म्हटले मी माझ्या तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णा रूपाने ये असं त्याने म्हटलं. तू म्हणाली मी नक्की येते. ओम ऊर्ध्वद्विपदी भव सामान वर्ता भव कुत्र आविदाव हे होते पदावरे. त्यांनी तुला म्हटले माझ्या घरात ऊर्जा रूपाने ये, चेतना देणारी हो, शक्ती देणारी हो. तुम्हाला नक्की मी तुम्हाला चेतना देईन. ओम रायसुद्धीपदे सामान वर्ता अखिल थोड़ा असं इथे अखिल इकडे सप्तपदी जरा पुढे षष्टपदी आरामात. ओम प्रजाभ्या पंचपदी भव. पाऊल जेव्हा तू घेतलं तेव्हा तू म्हणाले पहिल्या पाऊलात तुला म्हटलेली आहे ती अन्नपूर्णा रूपाने. पहिल्या पाऊलात म्हणाले त्यांनी तुला आमच्या घरात अन्नपूर्णा रूपाने ये. तू म्हणाली नक्की अन्नपूर्णा रूपाने किचन तुला सांभाळायचं आहे. कुठल्या तरी व्यवस्था ऊर्जा रूपाने शक्ती देणारी तू त्यांना होणार आहे. पुढचं पाऊल त्यांना बल देणारी आहेस. काय घाबरू नका. काय बिझनेस कमी जास्त होणार, कधीतरी पुढे मागे होणार आहे. काही नाही प्रत्येक महिन्यात कमी जास्त कमी जास्त होतील, पण प्रत्येक कमी जास्त किंवा जास्त होत. प्रत्येक घाबरू नका. पुढची मॅच आपलीच आहे. हे सगळ्याची ताकद तुझ्या अंगामध्ये पाहिजे आणि त्यासाठी बल देणारी तू होणार आहे. त्या बल रूपाने केला दोन्ही घराण्यामध्ये वसंत रुजवणारी पुरवणारी तू अशी असं वचन दिलंय. 5व्या पदाला तू सांगते तुम्हाला पुत्र देणारी सुद्धा मी घडेन. आणि 6वं वचन फार महत्त्वाचं, ऋतू घ्यावं. ज्याप्रमाणे ऋतू बदलत जाते त्याप्रमाणे आहार, त्याप्रमाणे वस्त्राची सगळ्याची वस्त्र त्यांची काळजी घ्यायची आहे. ती पण घेणार आहे. स्वेटर आहे की नाही बघायचं काम तुमचे. थंडी आली पावसाळ्याला छत्री आहे की नाही बघायचं. पावसाळ्याचे उपयोगी पदार्थ, उन्हाळ्यात सिग्नल पदार्थ, उन्हाळ्यामध्ये पुन्हा पुरणपोळी, जे काय ऋतूनुसार बदल घडतील तसा आहार, तसा पोशाख, या सगळ्याची पूर्तता तुम्ही एकमेकांसाठी करणार आहात. म्हणजे फक्त तिचं नाहीये, तुलाही बघायचं. फक्त नाही तर ती स्वेटर मागे करायची, तुला पण याचा हे ऋतू घ्या म्हणून तुला सकाळचा ऋतू घ्यावी. षष्टपदी आहे 6व्या पहिला ऋतू घ्या. ज्याप्रमाणे ऋतू वाटते त्याप्रमाणे ते सगळं करायचं आहे. अत्यंत महत्वाचं पाऊल आहे ती सप्तपदीचं 7वं. तू म्हणतेस मी तुम्हाला अन्न देणारी होईल, ऊर्जा देणारी होईल, बल देणारी होईल, आयची होईल, पुत्र देणारी होईल, ऋतू घ्या होईल. पण हे सगळं करत असताना तुम्ही मला नवरा म्हणून नको आहे. कारण नवरा या शब्दामध्ये अहंकार भरलेला आहे. म्हणून तुम्ही मला मित्र म्हणून सुद्धा नको आहे. कारण मित्र फक्त मागितल्यावर देतो. तुम्ही मला सखा म्हणून हवं आहे. तुम्ही 7वं वचन आहे तुझ्याकडे मागे तू मला सखा म्हणून. कारण सखा म्हणजे कसा असतो, जो न मागता सगळं हातात आणून देतो, ज्याला तुझ्या मनात कळतं कळता त्याला सखा असं म्हटलंय. म्हणजे सखा सप्तपदी भव. काय म्हटलंय म्हण त्याला ते. हा ऐकू द्यायला पाहिजे. हा सखा झाल्याची कसं जमेल ते सगळं सख्याहून सगळा अतिशय मोठा तो आहे सखा. आणि तो सखा झालेला आहे तुझ्या, तू त्याची सखी झालेली आहे. नुसतं तो एकटा नाही आहे, तुही सखी आहे. त्याला जे लागेल ते सगळं तू आधीच पुरवायचं आहे. वडील कसे पुरवत होते आधी, तसं तिला तू सगळं आधी पुरवायचं. सगळं कळालं पाहिजे तुला, तिला काय आवडतं. बस पुढे येऊन व्यासपीठावर सोडून जाईल.